महाराष्ट्रासह अर्थातच मुंबईकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मुंबई कुणाची, ठाकरेंची की महायुतीची, या प्रश्नाचं उत्तर आता लवकरच मिळणार आहे। मुंबईमध्ये कोणत्या मोठ्या लढती आहेत आपण बघूया। बोरिवलीमध्ये संजय उपाध्याय भाजपकडनं रिंगणात आहेत, तर संजय भोसले हे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं रिंगणात आहेत। मनसेकडनं कुणाल मायिणकर हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, त्यामुळे बोरिवलीमध्ये तिरंगी लढत होते आहे। दहिसरमध्ये तिकडे भाजपच्या मनीषा चौधरी, ठाकरेंच्या शिवसेनेचे विनोद घोसाळकर, मनसेकडनं राजेश येरुणकर हे निवडणुकीच्या रिंगणात, तिथेही तिरंगी लढत। तर तिकडे मागाठाण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे प्रकाश सुर्वे, ठाकरेंच्या शिवसेनेचे उद्देश पाटेकर आणि मनसेचे नयन कदम हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। तर मुलुंडमध्ये भाजपकडनं मिहिर कोटेचा आणि काँग्रेसचे राकेश शेट्टी यांच्यामध्ये थेट लढत आपल्याला मुलुंडमध्ये बघायला मिळते आहे। विक्रोळीमध्ये शिंदेची शिवसेना सुवर्णा करंजे, त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सुनील राऊत आणि मनसेकडनं विश्वजित ढोलम हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। भांडूपमध्ये सुद्धा मोठी लढत आहे। शिंदेच्या शिवसेनेकडनं अशोक पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेकडनं रमेश कोरगावकर आणि मनसेकडनं शिरीष सामंत हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। जोगेश्वरी पूर्वमध्ये सुद्धा महत्त्वाची लढत आहे। शिंदेच्या शिवसेनेकडनं मनीषा वायकर रिंगणामध्ये आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेकडनं बाळा नर निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, तर मनसेकडनं भालचंद्र अंबुरे यांना उमेदवारी मिळालेली आहे, त्यांची लढत होते आहे। दिंडोशीमध्ये तिरंगी लढत, दिंडोशीमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडनं संजय निरुपम, ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सुनील प्रभू, मनसेकडनं भास्कर परब हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। तिकडे कांदिवलीमधनं भाजपचे अतुल भातखळकर, काँग्रेसकडनं कल्लू बुधेलिया हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। चारकोपमध्ये जर बघितलं तर भाजपकडनं योगेश सागर, काँग्रेसमधनं यशवंत सिंग आणि मनसेकडनं दिनेश साळवी हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। चारकोपमधली ही मोठी लढत आपण बघतो आहोत। तर मालाड पश्चिममधनं भाजपकडनं विनोद शेलार आणि काँग्रेसकडनं असलम शेख यांच्यामध्ये थेटपणे लढत आपल्याला दिसते आहे मालाड पश्चिममध्ये। तर तिकडे गोरेगावमध्ये भाजपकडनं विद्या ठाकूर आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडनं समीर देसाई, तर मनसेकडनं वीरेंद्र जाधव हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। वर्सोव्यामध्ये भाजपकडनं भारती लवेकर, ठाकरेंच्या शिवसेनेकडनं हारून खान आणि मनसेकडनं संदेश देसाई हे निवडणुकीच्या रिंगणात, तिथेही तिरंगी लढत आहे। अंधेरी पश्चिममध्ये भाजपकडनं अमित साटम, काँग्रेसकडनं अशोक जाधव अशी थेट लढत आपल्याला बघायला मिळते। अंधेरी पूर्वमध्ये भाजपकडनं मुरजी पटेल रिंगणात आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेकडनं ऋतुजा लटके यांना उमेदवारी मिळालेली आहे, त्यामुळे लटके विरुद्ध पटेल असा थेट सामना अंधेरी पूर्वमध्ये होतो आहे। विलेपार्लेमध्ये तिरंगी लढत आहे। भाजपकडनं पराग अळवणी, ठाकरेंच्या शिवसेनेकडनं संदीप नाईक आणि मनसेकडनं जुईली शेंडे या निवडणुकीच्या रिंगणात आहे। विलेपार्लेमधली ही तिरंगी लढत, मुंबईमधल्या या बिग फाईट्स आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, मुंबई कोणाची या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळणार आहे, त्यासाठी प्रचाराचा धुरळा उडालेला आहे आणि मुंबईमधल्या काही या मोठ्या लढती आहेत ज्यांचा उल्लेख आपण केला। पंकज, मुंबईतल्या मोठ्या लढती आपण दाखवल्या, पण मी आता दादरला आहे, शिवाजी पार्क भागात आहे, माहीम दादर मतदारसंघामध्ये आहे आणि राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानामध्ये मुंबईतलं सर्वाधिक लक्ष लागून राहिलेला मतदारसंघ हा आहे आणि आता राज ठाकरेंच्या घराच्या बाहेर आहे। खरं तर ही निवडणूक राज ठाकरे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण राज ठाकरे जरी अगदी कॉलेज जीवनापासून राजकारणात सक्रिय असले तरी त्यांच्या घरातली व्यक्ती पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरते। अमित स्वरराज ठाकरे आज निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत। राज श्रीकांत ठाकरे यांच्या कुटुंबातली पहिली व्यक्ती निवडणुकीच्या राजकारणात उतरते, सक्रिय राजकारणात उतरते, त्यामुळे राज ठाकरे यांच्यासाठी हा महत्त्वाचा मतदारसंघ आहे। अमित ठाकरे या निवडणुकीत उभडले, त्यामुळे मुंबईतल्या सगळ्या प्रमुख बिग फाईटपैकी ही बिग फाईट आहे। काही वेळामध्येच ठाकरे कुटुंब जे आहे ते बाहेर पडेल। मतदान बाजूलाच बालमोहन शाळा आहे, तिथे मतदानाचा हक्क जे आहे ते बजावतील। सकाळी लवकरच अमित ठाकरे त्यांच्या पत्नी राज ठाकरे यांच्या पत्नी आणि राज ठाकरे लवकर मतदान करण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर अमित ठाकरे पूर्ण मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून फिरणार आहेत। यापूर्वी मनसेचे नेते म्हणून ते जात होते, मात्र या नेत्यांसोबतच या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे एक उमेदवार म्हणून ते जात आहेत। ही एक मुंबईतली महत्त्वाची बिग फाईट आहे आणि ठाकरे कुटुंबांसाठी, विशेषतः राज ठाकरे यांच्यासाठी महत्त्वाची आहे। हे दोन मतदारसंघ बाजूबाजूचे आहेत, दादर माहीम मतदारसंघ आणि वरळी
मतदारसंघ, या दोन्ही मतदारसंघातून वेगळेपण हे आहे की या दोन्ही मतदारसंघातनं ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. खरं तर ठाकरेंची ही पुढची पिढी आहे, चौथी पिढी आहे आणि ही चौथी पिढी सक्रिय राजकारणात उतरलेली आहे आणि मतदारसंघ इथे दोघांचे बाजूबाजूचे मतदारसंघ आहेत. आदित्य ठाकरे हे दुसऱ्या टर्मसाठी वरळी विधानसभा मतदारसंघातनं निवडणुकीला सामोरे जात आहेत. तर त्याच्या अगदी बाजूला असलेला मतदारसंघ म्हणजे माहीम मतदारसंघ. या मतदारसंघातून राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. त्यामुळे हे दोन मतदारसंघामध्ये ठाकरे बंधू हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ठाकरे कुटुंबाची चौथी पिढी राजकारणात असली तरी ही पहिली पिढी आहे जी निवडणुकीच्या राजकारणात सक्रियरित्या उतरलेली आहे, निवडणूक लढवत आहेत. कारण ठाकरे कुटुंबानं नेहमी आपण बघितलं तर किंग नाही तर किंग मेकर अशा भूमिकेत राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला. निवडणुकीची सूत्र बाळासाहेबांनी त्यांच्या हातात ठेवली. काहीसं मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यापर्यंत उद्धव ठाकरे यांची सुद्धा तीच भूमिका होती. मात्र आता ही दुसरी पिढी जी आहे ती राजकारणात सक्रिय, ज्याला आपण निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय झाली असं म्हणावं लागेल. म्हणून मुंबईतल्या बिग फाईटपैकी हे दोन मतदारसंघ महत्त्वाचे आहेत. ठाकरे बंधू या मतदारसंघात निवडणूक लढत आहेत. अगदी बरोबर. त्यामुळे माहीम आणि वरळीमध्ये काय होणार याकडे सुद्धा महाराष्ट्राचं, देशाचं लक्ष लागलेलं आहे. कारण दोन ठाकरे या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. वरळीमधनं पुन्हा एकदा आदित्य ठाकरे आणि त्याचबरोबर माहीममधनं पहिल्यांदाच अमित राज ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये. धन्यवाद पंकज या सगळ्या विश्लेषणासाठी.